जय शिवराय गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। आज आपण चाललोय मरीनला। अक्षय भाईने फुल गाडी बिडी काढली। अक्षय भाई दिवाळी पाठवाला दाखवतो तुम्हाला काय होतंय। सकाळचे वाजलेत 6 वाजलेत आणि आपण निघतोय घरातून। तो भाई चालू सगळपाडीला आणि गाईज कसं असं मनाला भारी वाटते ना। सकाळ सकाळी आम्ही उठलोय दोघं जण आणि आम्हाला आमच्या एका पार्टनरने थर्ड दिली। चूतिया बनाया तुमको वाटते। प्लॅन तर आमच्या दोघांचा होता, काही विषय नाही। तर चला आहे आता आपण तळावपाडीला। तर पार्किंग मध्ये आलो, गाडी वगैरे पार्किंग केली। चाललोय आता बघू कोणती ट्रेन आहे आता आपल्याला भेटेल कोणती। तिकीट घ्यायला लागले भाई। नाश्ता करायला मेंदूवडा घेतलाय। अंकल मेंदूवडा गरम है क्या? हाँ भाई गरम है ना दोस्त। किधर आना पड़ेगा मेंदूवडा खाने को? थाना स्टेशन। नाश्ता विष्टा केला, आपण आले ट्रेन पकडायला। तुम्हाला आमच्या ठाण्याची खासियत सांगतो, तुम्ही रात्री वाजता म्हणजे पहाटे रात्री 2 वाजता तुम्हाला नाश्ता जेवण बोललं तरी जेवण सब रात्रीचं सांगतो। रात्री तुम्ही कितीपर्यंत या, मी तुम्हाला नाश्ता सगळ्याची सोय असेल स्टेशन पाशी। फास्ट पकडून आता आम्ही आलो दादर मध्ये। इथून आता एक लोकल पकडू जाऊ मरीन ड्राइव। सो गाइस दादर स्टेशनवर ट्रेन पण आलेली आहे आपली। तिकीट आमची एसीची होती। भाई आतमध्ये गेलो ना येणं व्हायचं काम आहे, नको एसी बीसी, आपण लोकलनी जाऊ। पाठवलं तिकीट वाया गेलं तरी चालतंय। स्कैम दाखवतो। नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है। मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है। प्लॅन बनवलं इथे फिरायला जायचं, झोपले ट्रेन मध्ये। तू है कौन तू? उतरलोय स्टेशनला। आणि हेच माहित नाही बाहेर जायचं कुठून। चला इथं नाही का कॉम्पिटिशन आहे मॅरेथॉन, पाठीमागं पब्लिक पळ 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 पळते। रविवार बिवार झोपा घरी ग पळायला लागले सकाळ सकाळी। मरीन लाइन गेल्याचे झाले भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? ये कहाँ फंस गया भाई मैं? भाई मरीन जाने के लिए रास्ता किधर से? क्या सीधा? क्या बोलना चाहते हो अपने फोटो? मरीन लाइन में है भाई, मरीन लाइन में। क्या बोला? ये मरीन लाइन है। नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है। ड्राइव मरीन ड्राइव है। ओके। पानी तो इधर मेरे को किधर दिख नहीं रहे। आगे है ना। अरे भाई आगे पानी भी नहीं सब है। हाँ तो अपने चैनल को सब्सक्राइब करो, सपोर्ट करो। ब्लॉगर आपको करके अपना आईडी भी आएगा ना 100% भाई। तो चला समोर दिसतंय मरीन लाईनच आहे भाई। चाललो घरनं निघले औषध मरीनला जायचंय। स्वतः जायचं आहे का? होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा। अंकल क्या बोलते बाकी? मरीन में कैसे है? गांव भी किधर से आ रहे हो? सुबह से आ रहा हूँ। क्या लेने तो ये को? अच्छी है लेकिन बैठने का तरीका अभी बड़ा कैजुअल है। घर पे। तो चलो मिलते बाद में। तो चला तर भेटू आता डायरेक्ट मरीनवर। बाबा एक्सरसाइज करून आला? अरे असं फिरून आला। कसं वाटतंय? वॉकिंग कसं वाटतंय? एकदम टाइट। मरीन वरनं आला? कुलाब्यावरनं। ओके बाबा। अंबानीचे हेलिकॉप्टर निघले, हे बघू शकता तुम्ही।
नातवाला क्लासला सोडायला चाललंय. काय भराभरा करते. अक्षय भाई कुठं चाललाय ह्यो? क्लासला परत तुम्ही 2 तासांनी परत बघू शकता. क्लास सुटल्यावर परत इथून जाईल. सो तर चाललोय आम्ही मरीनला पोहोचलोय. त्याच्या क्लासच्या हेलिकॉप्टर बघायला आलो. सो तर आता आम्ही पोहोचलोय मरीनला. बघू शकता आता मरीनचा सकाळ सकाळीचा व्ह्यू. आम्ही लास्ट टाइम आपण नाईट आउटला आलो तेव्हा झालं ना. लास्ट टाइम आम्ही नाईट आउटला आलो होतो तेव्हा मालिशवाला होता भाई. तो मालिशवाला एवढा डेंजर होता ना. हा भैया ऐसा करो फिर वैसा करो फिर तेल लगाओ. ते 1 रुपयाची पुडी लावायचा तो 50 रुपये घेत होता. एवढी थोपटी चालत होती रात्री तर काही. आपला अक्षय भाई काय विषय करतो बघा. एंट्री अच्छी है लेकिन बैठने का तरीका अभी बड़ा कैजुअल है. फुल कंटाळा. ट्रेन मध्ये झोपतोय इथं झोपतोय काय बोलायचं कळत नाही. ट्रेन मधनं उठला आलो इथं बाहेर बीर आलो इथं डोळे चोळत उठला. अक्षय भाई कसं वाटते सकाळ सकाळी मरीनला फुल एकदम. आज पहाटे उठून आलाय ते पण संडेची सुट्टी. छान वाटतं. सुट्टी नाहीये संध्याकाळी कामाला जायचं. नाईट शिफ्ट आहे गाईज संध्याकाळी म्हणून आज डेला फिरतोय. आणि कितीतरी दिवसाने असं झालंय. पहिली फर्स्ट नंतर नाईट भेटले म्हणजे मध्ये जरा गॅप भेटलाय. नाहीतर लगेच फर्स्ट म्हणून सगळं आयुष्य त्यातच चाललंय कामातच. काय सांगू तुम्हाला. मी नाही त्यातल्या कडीला वाचली अशीतली गत. खास सुट्टी काढून मला खूप दिवसापासून बोलायला आपण फिरायला जाऊ. चल म्हणजे नाईट करून खर्च केली. तो आमच्या दोघांमध्ये एक तिसरा असतो काही तो तुम्हाला माहित असेल. तो तिसरा विनय. काय बोलावं. चांद दिखाने के चक्कर में विनय भैया हमको भूल गए. चांद बघायचंय त्याला. चांद माखलेला नाही कुठं तरी आता फिरायला पोरींसोबत. काय बोलायचं आपण तरी. दर्शनाला चाललाय तो. दर्शन घेण्यासाठी कुठल्या तरी रूपाचं चाललंय. सो तर मरीन्सला काही एवढं भारी वाटते ना सकाळ सकाळी. विषय बोले तो व्ह्यू बघा तुम्ही. हा चिंबोरी कार्य पाण्याची टाकू का भाई. काही चिंबोर आहे देव पूर्ण दगडावर. पूर्ण सगळीकडे पूर्ण दगड भरले चिंबोऱ्यांनी. खाली उतरणं अलाउड नाही गाईच. तुम्हाला पकडून दाखवले असत्या. आपल्या अक्षय भाई मध्ये एवढी डेअरिंग आहे. अक्षय भाई एकदा तुम्ही जंगलात गेला खालच्या किती चिंबोरे आणायचा. 1 बादली भरून. पेंटिंगचा डब्बा असतो बघा 5 किलोचा तो भरून आणतो. आपली मोठीवाली बाल्टी असते ना काहीच तेवढ्या टाईप गेलो मग खेकडे घेऊन ये. मी पण होतो त्यात बोलणं काही जंगलात आणायचे. नंतर कोळशीच्या खाडीवर तर ना शेतामध्ये त्या चिखलामध्ये नाचू खेकडे पकडून आणायचो आम्ही. ते आमच्या मैदानात आणून सोडून द्यायचं. दुसरं काय नाही. खायच्या पिक्चर आहे त्यांना घेऊन यायचं आणि सोडून द्यायचं आणून. शेतामध्ये नाही का. सो गाईज तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आपले 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. 3 ब्लॉगमध्ये आपण 100 सबस्क्रायबर पूर्ण केलेत. सो मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि इंस्टाला आपण एक रील टाकली होती उपवानच्या विटू माऊलीची. ती रील 200K व्ह्यूज प्लस गेली आहे. सो थँक्यू इंस्टा फॅमिली आणि यूट्यूब फॅमिली. तुम्ही आता फक्त गाड्या बघा. संडे मॉर्निंग आहे.
तसंच जुन्या जमान्यातल्या गाड्या बघायच्या असेल सो एकदा नक्की मरीनला या. तुम्ही गाड्या बघा. जर तुम्ही संडेला डेला जर सकाळी सकाळी मॉर्निंगला येत असाल तर तुम्हाला हे सर्व बघायला भेटेल. बघू शकता, चेक करा गाडी काहीच. तुम्हाला हे सर्व बघण्यासाठी संडे डेला यावं लागेल, सकाळी मॉर्निंगला. तेव्हा चेक करा काही, चेक करा. ही बघा चालली बघा. हे सगळं जर तुम्हाला बघायचं आहे तर तुम्ही संडेला मॉर्निंगला या मरीन ड्राईव्ह. कार वगैरे पण बघितलं खूप. बोल ना. सगळ्यांनी राहायला येतात आपण. फक्त एकदाच असं बाल्कनीतनं आंघोळ करून आलो, कपडे चेंज झाले, आपल्या बाल्कनी गाड्याचे मस्त ग्लास समोर. सो तर अक्षय आता आपण घराचं भाडं भरण्यासाठी डबल ड्युटी करतोय आणि अक्षयचं स्वप्न इथे यावं. बाल्कनीतनं असं बाहेर व्ह्यू बघण्यासाठी. सो तर तिथं कुणाची बाल्कनी खाली असेल मरीन ड्राईव्हच्या समोर, इथे ही बिल्डिंग दिसते, मला हिचं नाव तर माहित नाही, पण तिच्यात कुणाची बाल्कनी जर खाली असेल कमेंट करा. एक दिवस भाड्याने द्या आणि वॉशरूम त्यांचं. आंघोळ करून अक्षयला बाहेर यायचंय. मस्त बाहेर आल्यावर टावेल बिवेल, तसला व्हाईटवाला टावेल आम्ही आणू कुठून, पूर्ण नसतो का कुर्ता फाडू. हा अक्षयबाई काय विषय, दरवाजे बिरवाजेला आता आम्ही आलोय ठाण्यात. अक्षयबाई काय कसं वाटलं मरीन? सपनों की नगरी बोलते अक्षयबाई, मुंबई से हम यहीं का है. खाने में आना है तो लाइन में खड़ा होना है, रिक्शा मिलना है तो. स्वतः आम्ही चालू पार्किंगला. स्वतः जरा ब्लॉग कंटिन्यू करा एंड पर्यंत. स्वतः चला ब्लॉग एंड पर्यंत बघा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या ब्लॉगर आपण आता सपोर्ट करा. आम्ही आता सपोर्ट म्हणजे आपल्याला पब्लिकने चांगला सपोर्ट केलाय. 3 व्हिडिओ मध्ये आपले 100 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला आले होता. सो आज 4था व्हिडिओ पडतोय. 4थ्या व्हिडिओ आपले 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले. आता मी मैदानात घेऊन बसलोय, खूप वैतागलोय. सो तर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ब्लॉगर आपल्याला सपोर्ट करा. सो तर चला बाय बाय.